अजून ते चालूच आहे बेसिकली. नटरंगला किती वर्ष आली? 17. 2009चा ना? 10ला रिलीज. 10ला रिलीज आहे. म्हणजे 16 वर्षाआधी ज्यांच्या जाहिरातींची संख्या 5,000 होती, त्यांची गेल्या 16 वर्षात आणखी 5,000 तर निश्चित झाली असतील. तर आपण क्रिकेटमध्ये जसं 10,000चा टप्पा ओलांडल्यावर एखाद्याचे कौतुक करतो, तसं 10,000चा टप्पा ओलांडल्याबद्दल आपण जोरदार टाळ्यांनी कौतुक करेल. आणि त्या सगळ्या जाहिराती त्या आहेत ज्या तुम्हाला माहिती आहेत, पण तुम्हाला हे माहिती नसतं की या रवी राघव यांच्या. म्हणजे हे मला पण नंतर खूप उशिरा कळलं. जसं खूप आधी एक दुधाची जाहिरातीची आठवतं का? दूध 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 वंडरफुल ती सत्य हो. माझी फॅमिली होती, माझं कुटुंब होतं, माझी आई वडील होती, सगळं काय काळजी करू नकोस, धडपड कर, पडलाच तर प्रॉब्लेम नाही आहे, पुन्हा उभा राहशील. या सगळ्यांच्या सहभागामुळे मला वाटतं जे झालं ते झालं. वा, हा बिंदास टाळ्या वाजव, माणसाचं वाजवायचं. इंटरनॅशनली टाळ्या एकत्र वाजतात, करता एकत्र सुरू होतं. मराठीमध्ये पहिली एक टाळी वाजते, बाजूचा बघतो अरे ह्याने वाजवले, ह्याने आवडले, मग बाजूचा टाळी वाजवतो, मग मागच्या गाण्यामध्ये पुढच्या टाळी वाजवतो. असं करता मराठीमध्ये टाळ्यांचा तर हळूहळू साऊंड क्रिएट होतो. मध्ये काम करतात आणि सगळ्यांची मोठ बांधणारा हा माणूस होता. ज्यावेळी मला ठाणे आडगेड सुरू करायची होती, ठाण्याच्या लोकांची संस्था, मनात फक्त आयडिया 1-2 वर्ष होती हो, पण ठाण्यात माझे कॉन्टॅक्ट म्हणजे एवढा हा ठाण्याचा म्हणजे ह्याचा पुतळा कोणता बांधायचा ठाण्यात बाकी आहे, एवढे कॉन्टॅक्ट आहेत ठाण्यामध्ये. आणि कट सचिव होता ते करूया की आपण असं पण त्यांनी 2 आठवड्यामध्ये 6 डिसेंबरला 10-12 वर्षापूर्वी तो बोट बांधल्याने ठाण्यात ते सुरू केले. मी स्वतःचं थिएटर चालू केलं. फक्त ते अतुल कुलकर्णी वेगळे, पण ते अतुल कुलकर्णी आधी नटरंग सिनेमात नव्हते असं कुठेतरी आम्हाला ऐकू आलेलं आहे. तर ते खरं आहे का की? हो अगदी खरं आहे. आदेश बांदेकर होते आणि आदेश बांदेकर काम होते कारण आदेश माझा खूप जुना मित्र होता. आणि त्यावेळी मला वाटतं आदेश बरोबर मी अभिदेव बँकचा कॅम्पेन करायचं, त्याचं ॲडव्हर्टायझिंग मी करायचं. आदेश त्यांचा ब्रँड अँबॅसेडर होता आणि केसी टूरचं पण मला वाटतं कॅम्पेन आम्ही दोघे करायचं. तर जेव्हा सिनेमाची आयडिया पहिल्यांदा आली तेव्हा मी कुठेतरी ऐकलं की आदेश कॉलेजमध्ये असताना त्याने एक एकांकिका केली होती, ज्यात त्याने नाचाचा रोल केला होता आणि त्यात त्याला बक्षीस मिळालं होतं, पहिलं बक्षीस. आणि जेव्हा आदेशशी बोललो आणि जेव्हा त्याला वाचून दाखवायला सुरुवात केली तर तो ज्या पद्धतीने इमोट व्हायचा, त्या डोळ्यात ज्या पद्धतीने पाणी यायचं, वाटतं हा खूप छान करेल. माझी पहिली मीटिंग डॉक्टर आनंद यादवांसोबत मी आदेश बांदेकर बरोबर गेलो होतो आणि आदेश बांदेकरांना बघून ते म्हणाले की हा खूप छान काम करेल. मला खोटं वाटेल पण आदेशने त्यावेळी त्या काळासाठी मिशी काढली होती. तो तेवढाच 2-3 महिन्याचा पॅच असेल आणि आयुष्यात मिशी काढली होती, आणि आयुष्यात नंतर मिशी नाही काढली कधी. तो फोटो माझ्याकडे आहे ॲक्च्युली, कारण ते नटरांच्या फोटोशूटसाठी देखील त्याने केलं होतं. अजय अतुलची माझी ओळख सुद्धा आदेश बांदेकरने करून दिली, कारण झी गौरवसाठी आदेश बांदेकर आणि अजय अतुल एकत्र काम करायचं, त्यांनी माझी अजय अतुलसोबत ओळख करून दिली. आणि नंतर जेव्हा प्रोसेस सुरू झाली तेव्हा कुठेतरी असं वाटलं की आदेशपेक्षा अजून कोणतरी हवं, कारण सिनेमाची प्री प्रोडक्शन इतकं उत्तम व्हायला लागलं होतं, अख्खी भट्टी इतकी मस्त जमत होती. आणि कुठेतरी मला वाटतं निर्मात्याला सुद्धा असं वाटतं की या सिनेमाला अजून मोठं करता येईल का. पण त्यावेळी अतुल कुलकर्णी यांचा रंगप्रसंग ते खूप चांगला होता आणि अतुल कुलकर्णी हा म्हणजे अप्रतिम कलाकार आहे, त्याचा अभ्यास प्रचंड असतो प्रत्येक कामामध्ये. तेव्हा विचारलं की अतुल कुलकर्णी कसं असेल, तर पहिले मी आदेशशी बोललो, आधी उपयोगी तुला काही प्रॉब्लेम नाही, तुझा सिनेमा मोठा होत असेल तर मला काहीच प्रॉब्लेम व्हेरी गुड. मग मी अतुलकडे जेव्हा गेलो त्यासाठी पुन्हा तयारी केली सिनेमाची, अतुलला कसा सिनेमा प्रेझेंट करायचा म्हणून अखंड प्रेझेंटेशन पुन्हा केलं. मग अतुल बोर्डवरती आला आणि मग खऱ्या अर्थाने सिनेमा वेगळ्या पद्धतीने व्हायला लागला. तर माझी ट्रीटमेंट थोडी वेगळी होती, इज मोर टुवर्ड्स अ कमर्शियल सिनेमा, जो म्युझिकल सिनेमा होता. अतुलमुळे म्युझिकल आणि आर्टचं एक सुंदर ब्लेंड तयार. Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways.